सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग इथं चेअरमॅन केसरी बैलगाडी शर्यत पार पडली। बैलगाडी शर्यतीमध्ये जवळपास 111हून अधिक बैलगाडी चालकांनी सहभाग घेतला। शर्यतीत रिपूरचा बुलेट छब्या आणि फाकड्या बैलजोडीनं पहिला क्रमांक मिळवत चेअरमॅन केसरी किताब पटकावलेला आहे। पंढरपूर शहरातील बाजारपेठेत भाविकांची गर्दी वाढल्यानं सुट्या नाण्यांचा तुटवडा जाणवू लागला। त्यामुळे पंढरपुरातील व्यापारी महासंघानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडे सुट्टी नाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। पंढरपूरमध्ये अधिक महिन्याच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। गर्दीमुळे मंदिर परिसरात भाविकांना रस्त्यावरून चालणं मुश्किल झालं। गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन मंदिर परिसरातील अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात पानकनेर गाव इथं वाढत्या दारू विक्रीच्या विरोधात महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। गावात दारूबंदी लागू करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार गुप्त मतदार प्रक्रिया राबवून परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील सेलू इथं पांढन रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी शेतकरी महिलांनी तहसील कार्यालयात अन्नत्याग आंदोलनाचा आत्मदहनाचा इशारा दिला। प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्यानं कारवाईचे आदेश नसतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं महिला आक्रमक झाल्या। साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील चौधरी गाव परिसरात अवकाळी पावसामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय। पावसामुळे कलमी आंब्यासह विविध झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। मात्र भाजीपाला शेतीचं नुकसान झालंय। दरम्यान नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यात पिंपरखेड परिसरात चांडोह इथं वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 8 वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला। या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे। मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं या बिबट्यांनाही जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे असणार आहे। पुण्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती हिवरे पाबळ राजगुरुनगर या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली आहे। मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि या मार्गावरून दररोज रांजणगाव औद्योगिक वसाहत कामासाठी जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गेल्या आठवड्यात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्यानं सिन्नरमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते। पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं सध्या शेतकरी नांगरणी आणि मशागतीच्या कामात व्यस्त आहेत। मात्र डिझेलचे वाढलेले दर शेतीच्या खर्चात भर टाकत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे।